हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आज आम्ही मासे पकडायला चाललो आहे, तर तुम्हाला दाखवणार. तर तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. तोपर्यंत बाय बाय. गाईज, इथं अर्धी मंडळी जेवत आहे. तर जेवण झाल्यावर मस्त तयार युद्धाला तयार होत आहे. मग जेवण झाल्यावर मस्त आम्ही जाऊ. तर गाईज, आम्ही चाललोय आता. तर तुम्हाला दाखवतो. ह्याच्यात गरे बिरे सगळे आहेत. तर ह्यानीच आम्ही मासे पकडणार आहे. तर मस्त हिरवीगार मस्त इथं. काय ती शेती, काय ती झाडे, काय ती डोंगर, मस्त हवा, गारगार. तर गाईज, आम्ही पोचलोय आता. परत खाली जाणार चालत चालत. हे बघा, तर इथून आम्ही चालत चालत जाणार आहे खाली. मस्त मासे पकडणार. आणि आज मुंबईला निघू आम्ही, तर तो पण व्लॉग काढू. तर गाईज, आता सगळे पोचलेत. तर आता मस्त खाली जाऊ. काय बनवायचे का? तर गाईज, आता आलोय आम्ही मासे पकडायला. तर बघू किती मासे भेटतात आपल्याला. हे आपले टेक्नॉलॉजी इंजिनियर. आमचा एक नवीन इंजिनियर आर्यन घडके. हा, मला बोलला. दात दाखवले नाही ना. तर गाईज, आता इथे आम्ही मासे पकडणार आहोत. तर ही अशी कोंड आहे. तर बघू आपल्याला किती मासे भेटतात. हे बघा, पाणी तर पूर्ण सुकलेलं आहे इथे. पावसाळ्यात पूर्ण असं भरतं एवढं मासे पकडायला. बनवत आहेत बघा. हे पाक आपल्याला टाकायचं आता पाण्यामध्ये. बघा, नवीन आणले मस्त एकदम. काका इथे आहेत. तर गाईज, आता तिथं आमची तयारी चालू आहे मस्त. आणि इथं मासे आहेत असे मस्त पैकी. तर भेटू आपण परत. मागे जा. तर इथं जाळे लावायचं काम चालू आहे. खाली कर नीट. तिकडे नको खायला. अरे तू असं जा, तिकडे टाकलं पाहिजे खायला. तू असं इकडे झालं पुढे घे. अजून ते पुढे नाही पुढे नाही. त्याला बांध कसं नाही. तिथे असं तिथे पाणी आहे माहितीये का. पूर्ण करतो ना. असं गोल कर. असं गोल असे गोल जाऊ दे. जाऊ दे खाली सोड. नंतर लावा तुम्ही. नंतर लावा.
बघ गाईस तर एक मासा अटकला इथं. मस्त थंडगार पाणी. जाऊ दे पुढे जाऊ दे टाकू दे राहू दे अडकून दे हे इकडेच अडकले आता पाण्यात द्या दीपक दगड घेऊन 2-3 अखेल दगड घेऊन 2-3 छोटे छोटे हे बघा बाप्पा अजून अटकले. पिशवी नाही हे बघा हे बघा. भरपूर झाले. पाणी हलव जरा मोठे मोठे मासे अटकले. हे काय अखिलाकडे होती. हा हे उचलू नको खालून जात होता. बघा गाईस तुम्हाला दिसत असतील तर बघा गाईस तर किती मासे अटकलेले बघा तुम्ही. भरपूर अटकत आहे. मस्त आजला कालवण झालं. मळे भेटले का मळे मासे अडकलेले आहे मासे अडकलेले वापरला तो मासा हे काय 3 अटकले एक साथ. पाहिजे नको देऊ फार जाईवर नको पाहिजे तिकडे इथं पण आहे काय त्या दगडीत असते नाही दोन्ही साईडून गेले तरी पण अटकणार आहे कुठून ना कुठून दिसणार ते अटकणार आहे. होय काका मोबाईल पाडू नको काय पाडणार. अजून एक मासा. राहिले कुठे बसू आता तिथे वरती आहेत बघून ये वरती आहेत तिथे खाली जायला लागेल तिथे वरती बघायला लागते. आता आपल्याला दिसत ते पाणी जरा क्लिअर होते आता ये बाहेर ते आपल्याला दिसणार होता. चला गाईस थोडं पुढे जाऊ आपण. काढायचं म्हणजे ते सुटलं नाही पाहिजे तर गाईज आता पावसाळ्याचा सीझन संपलेला आहे. आम्ही देवदिवाळीला आलोय म्हणून पाणी लय कमी झालंय म्हणून मासे सापडत आहे. खाली धबधब्या खाली वाटलं कोंडीत ते बारके पाहिजे तुला माहिती उंच नाही पाहिजे का माहिती का पाण्यात नाही चालणार वाहत्या पाण्यात नव्हे
आणि उंच पाणी एवढं उंच असं ना तेवढंच चालणार ते त्याचं ते खालून जाणार पाणी खाली कोंडीत धबधबा ही मोठी आहे कोण अरे होऊन झाले मोठे मासे मध्ये पकडले आपण काय गायच पोट बंद बंद करा जा बंद कर तर गाईज आता आम्ही हे जाळा काढलाय आणि मासे भेटलेत भरपूर. तर पूर्ण जाळा काढल्यावर पण दिसतील तुम्हाला भरपूर मासे. बघा गाईज इथं भरपूर असे मासे अटकले. वेगवेगळे मासे हे बघा गाईज. हे बघा किती मासे अटकले गाईज. ए कॅच गाईज मोठा मासा. तोंडाकडून बघा हे बघा तोंडाकडून थोडं सरकवलं की येणार ते मोठा आहे ते तोंडाकडून सरकला आता ऑटोमॅटिकली पुढे तोंडाकडून काढा तोंडाकडून उचल जातो वरती तिथून उचलायचं तोंडाकडून काढलं तर येतो लगेच तोंडाकडून लगेच येतो पकड पकड. हे बघ माझ्या हातात पण एक. हा पण घे. हे बघ पडला. तिकडच चांगले भेटले. बरोबर आहे छोटे एवढे पुशी भरणार आहे आता हा मोठा तो बोलत होता हा काय चांगलाच भेटला. चल चल काढतो सावलीत घ्या तिकडे पडला निघतात ना. हे बघा गाईस मोठा मासा. 5 मिनिटं फक्त दीपू काका मोठा मासा. हा एक नंबर थांब जरा राहू ते राहून दे तोपर्यंत अर्धे उरलेले येते ना तिकडं तिकडे राहू दे निघलाय मधले काढू नका जाळ फक्त आले डायरेक्ट एका याच्यातच गेले लॉट मध्ये पान काढ पान ओढू नको दीपू काका वाव आपल्याला कुठं माहित होतं भेटतील एवढं आपल्याला कुठं माहित होतं भेटतील एवढे गाडी होती त्याच्या आरपार जायची खाली पडलं खाली तोंडाकडून काढ मग जाळी ही होणार नाही आपण सुत्ते हे भेटले खरबी करबी कुठं आहे ही हलवलं कचरा खाली अरे ही भेटली रे खरबी ती डोकरू आहे की खरबी आहे काय माहिती. डोकरू आहे वाटतं रे नाही खरबी आहे ती जाल काय ती बाटली ठेवून दे बाटली जरा जाल का ते मुंबईला नाही ते नाही मरत ते मरतात त्या ऑक्सिजनच्या मध्ये ते मरणार ते खाणार मासे फिश टँक मधले ते तुला जाळ मागे सोडून फिश टँक मध्ये टाकलेच नाही काय येताना साफ करून आलोय बा काढतोस तू काय हे उलट नको ओढ पार ते जाळ तुटणार नाही तर ते अटकलं नाही बघ उलट नाही ओढायचं हे झालं पारणी आज उलट नको ओढू त्या तोंडाकडून बाहेर काढायचं त्याला गाय ते दाखव तू दाखव मागेच काढते डोक्यानेच काढणार मागे ते डोक्याने ना ते तुटणार हा आमचे नाही येणार तुला मी सोडला तसं बाबा काढील ते बाबा हा काढ हा बोलतो मेला की काय तो काका मी जमा करतोय पिशवी भरली निघते का भारती थांब ना अजून एका कोंडीत भेटतील थांब दीपू काका दाखव किती मासे झाले. भरपूर झाले मासे. नाही म्हणणार ती ही म्हणणार रे आता ऑलरेडी गेली दाखव. त्या बॉटल मध्ये टाक बघ हे कोथळा निघाला ना.
कुठे गेली काठीमध्ये काढला का दीपा काढले आता सगळं. इकडे लपतो ते काठी रे मोठी मोठी हा. खाली बरं डाव्या पाहिजे ते कुठं ते हे काय इथं आहे? इकडे पण आहेत अजून. इकडे पण आहेत ना. नको थांब थांब. थांब थांब आधी हा माझी काढू नको. एक एक वरता येईल. आम्ही ढकलतो नाही का तिकडं. हा बाई इथून ढकल या वरच्या गाडी. हे बघा गाईज, तर आपण मासा अटकलाय. तिकडून या. हे बघा हे बघ दीपू काका, इकडं मोठा मासा गेला. हा तर अटकल आता गेला तर. तेवढीच होती. तिथे परत सोडू का पिशवी अशी? हे अटका परत. रस्ता चांगला आहे. रस्ता चांगला आहे शाळेपेक्षा. काल बनून जाणार. झालं का? सोडून येतच नाही तिकडे. सोड गावाची गाठ सोडून दे. ते आधी गोळा कर ना, तिकडूनच ओढत नाही. नको ना बाहेर हे पडतात रे हळू पाण्यात न जाणार. हवा पडला रे खाली हे उडी मारली ते थांबू तू हे घे पडतं ते खाली खेचर व्हायला पण डायरेक्ट बाहेर घे. अरे वरती करून पडतात ते लवकर 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 घे. अरे नक्की पार तू चल. हा हा इकडं काय नाही तिथं. इकडं काय नव्हतं. तो एक पडला बघ. पडला तू उलटा नको. पार उलटा काढतो तू. नको पार उलटा नको काढू. पार तुला चालू ठेव. लांब कर खालचा मासा घेतला. सोडलं. तर गाईज हा बघा मासा. मासा फिश. फिश दोन अडकले. हे बघ पप्पा, हा बघा फ्राय केले ना जरा असे कडूपणा काढून. काय थोडं पाणी टाक पाहिजे थोडं. अजून आहे का बघ. ए पातेऱ्या काढ. पातेऱ्या काढ ना. पातेऱ्या काढ. पातेऱ्या काढ. 5 व्हिडिओ बंद कर आता. फार बंद कर आता. बघ झालं. नंतर पूर्ण नवीन ब्रिज बघू शकता. वाहून गेला पूर्ण. इथे बघ. तर मागून काका येत आहेत. माशांची जाळी घेऊन अखिल आहे, परत आर्यन आहे. बाकीची सगळी मंडळी पुढे गेलेली आहे. बघू शकता काहीच. तर गाईच आम्हाला एक इथं कोंड भेटलेली आहे, जिथं मी जाळं लावणार आहे आता. एवढी मोठी शांत पाणी आहे त्यामुळे. तर हे बघा रे बघा काय आणलंय काका. काका बघा पूर्ण एकदम तयारी झालेत.
पार्थ. तर गाईज आता हे नेट लावायचं काम करते जाळी. काका इथं मस्त, सुनील काका मस्त बसलेत. तर काकांनी कॅन खोललाय. तर गाईड चला. हा काय माहिती, मासे असतील. हे काय नाही, सगळीकडून हलवा चारी बाजू. काय केलं इकडून हलवलं ना ते नको बांधू. हे आरेंच्या टोकाला तिकडे एक टोक देते आरेंच्या टोकाला. ए निखिल, अरे तिकडे टोकाला नाही तर दगडीत राहिले. हे जरा खेचायला बोललं तिकडे. हे बघ पुढे आलंय ते. इकडे हलवा जरा आता. अरे इकडे हलवलं ना तिकडे जातील मासे. नको नको नको. घे निखिल, वडून घे. तुला निखिल निखिल घे वडून ना. घे अजून निखिल, घे अजून. अरे निखिल इकडे काय नाही, घे तू ना ओढून. इकडे हलवलं का? आम्ही पर्याच्या लास्टच्या एकदम टोकाला आलो आहोत. इथे मासे पकडण्याचं काम चालू आहे आणि इथे नदी चालू होते. इथून बघा कसला व्ह्यू आहे इथे, एकदम एक नंबर. आता पाणी कमी म्हणून, नाही तर पाणी पूर्ण इथून असं वरतून वाहतं. तो ब्रिज आहे गाडी जाण्यासाठी आणि ही नदी अशी. हे बघा, तर काम चालू आहे ब्रिजचं. पार्थ, आणि हा ब्रिज.
असं एक नंबर अशी नदी आहे इथे. बघूया, प्लॅन झाला पवायचा तर तुम्हाला नक्कीच दाखवतो पुढे. बाकीचे पण आलेले आहेत. तर बघा, सगळे हा. तर आता काही तिथं आंघोळ करणार आहे आम्ही आता. काढून घेऊन या. 2 वाजले आता. तर त्या नदीमध्ये आम्ही पोहणार आहे सगळेजण. वरून पाणी गेलं होतं वाटते. झाली होती बघा, पूर्ण हे झाडं अशी अडकलेत. ओव्हरफ्लो झाली होती नदी. ब्रिजच्या पूर्ण लास्ट एंड पॉईंट पर्यंत आलो होता. तर गाईज आमचं पाहून सगळं झालेलं आहे. तर आता मी चाललो आहे परत आमच्या प्लेसवर जिथं आम्ही जाळी लावली आहे मागाशी. तर बघू तिथे किती आपल्या जाळ्यामध्ये मासे भेटतात आहे. मागे आहे आर्यन. तर तुम्हाला दाखवतो मी पुढे गेल्यावर. तर काहीच मासे अडकले आहेत बोलतात इथे. आर्यन बघड. तर काहीच बघतो जाऊन. फार कमी मी जेवून जातो. तर हे दर मी घेऊन जातो. हे पकड. कुठं होत आहे फार. मी जातो थांब. कॅमेरामॅन पकड. हा जरा थांब. पाठी बघ साईड. ते कसा गेलाय तो बघा. आधी कुठल्या साईडून गेलाय तो. तिकडून आण. तिकडून तिथून आण. ते पिशवी घे. तू पिशवी घे. जा जा. अरे पकड. पकड फोन पकड. व्हिडिओ पकड. हाय गाइस, पाहू शकता आपल्याला आता खूप सारे मासे मिळालेत. आपण अपेक्षा केली नव्हती की एवढे मासे मिळतील, पण खूप मासे मिळालेत. हे पाहू शकता. हे पाहू शकता इकडे पण अटकलेत. हे पण ठेवून ये ना. ठेवून ये ना. पार्थ हे ठेवून ये. पार्थ हे ठेवून ये तिकडं त्या साईडला. कपडे सगळे ठेवून. फटाफट फटाफट तिथंच काढ. बंद करू का निखिल सर. इकडे बघा, पाहूया. दाखवा जरा. मासा भेटलेला आहे आम्हाला. काय खरबी भेटले. दाखव बघू दे. एवढा आहे मासा. इकडे खूप मासे भेटले. थांब पाहूया. मासे खूप मिळाले तिकडं. वरती कोणी टाकलं पाहिजे. नाही हे बरोबर आहे. केवढे मासे, केवढे मोठे मासे आहेत. खाली आले पाहिजे. वरून खाली आले. जाळी जाळी. मी कॅमेरामॅन आहे ना. महाराज किती भेटले. अंडरवेअर पकडतात महाराज बघा. भारी आहे. हा नदीतले मासे आहेत. इकडे पण अटकले. ह्या साईडला बघ. एक साईडने जाऊ.
असं याचं डोक्याने पाठी मागे काढ मागे असं डोक्याने काढ. तर काहीच मासे वगैरे पकडून झालेले आहेत. तर आता आम्ही चाललोय घरी. हे बघा जंगल, नाशिक जंगल आहे. पार्ट मासे दाखव. भरपूर मासे लागतात. बघा guys, मासे बघा एवढे भेटलेले आहेत. नंतर प्लेटवर टाकू. खूप मजा आली गाईज आज. गाईज दुसऱ्या वाडीत आलो आहो डायरेक्ट आम्ही. गाईज सुंदर अशी जागा आहे इथे. आहे आम्ही आपल्या गाड्यांजवळ. जा रे. आता आम्ही घरी पोचलोय. बघा सगळेजण आता सगळ्यांना भुका लागल्यात बघू शकता. चला 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 घरी चला. अरे दरवाजा खुलत नाही. बोलता येत नाही दरवाजा मेन. खुलला दरवाजा, पाय दुखत. काहीच बघू शकता. आता आम्ही घरी जातोय. भूक जाम लागले. आता जेवायचा टाईम किती वाजले बार? तरी 2:45 वाजलेत. तर आम्हाला जाऊन 3-4 तास झाले असतील. बघू शकता. इथून आमचा रस्ता इथून खालती जायचा आहे. चला रे. आता आम्ही घरी चाललो आहे. तुम्ही मागापासून ब्लॉगमध्ये बघत असाल त्याचं नाव काय माहिती आहे? पागरा. तर गाईज बघू शकता किती पब्लिक बसले दरवाजात मासे बघायला. ते मासे बघायला भरपूर पब्लिक थांबले बघू शकता. थांबा दिसत नसेल. थांबा बघा एवढे माणसं बसलेत. आमची वाट बघतात मासे बघण्यासाठी. तर आता आम्ही चाललो आहे हळूहळू. एवढं पाणी नव्हतं ना याला पर्याला. जसं पर्या म्हणजे तेच आम्ही आता गेलेलो तिथे. आता पावसाळ्यातून एवढं पाणी असतं की तिथे जाण्यासारखं नसतं. पावसाळ्यात गेलो असतो तर एवढे मासे भेटलेच नसते आम्हाला. मासे काहीच नसतं भेटलं. बघू शकतो एवढे सगळे मासे. असं उचलायचं आणि असं खायचं. एवढे सगळे मासे भेटले. हा एक मळी. हे कसले मासे आहेत? हे काय?